महासागरामध्ये अमेरिकी पाणबुडीनं इराणी जहाजावर टॉर्पिडो हल्ला केला आणि ते बुडवल्याची माहिती समोर येते। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी ही माहिती दिली आहे। या जहाजावर 180 नौसैनिक होते। हल्ल्यानंतर जहाज पूर्णपणे समुद्रात बुडालंय। बेपत्ता नौसैनिकांचा शोध घेण्याकरता सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे अशी माहिती हेगसेथ यांनी दिलेली आहे। तर अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या तणावच तणाव आहे। न्यूज 18 इंडियाचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी जेरुसलेममध्ये काय परिस्थिती आहे या सगळ्याविषयी अधिक माहिती दिली। पाहुयात युद्धभूमीवरून घेतलेला ग्राउंड झिरो रिपोर्ट। हम इस वक्त नॉर्थ ईस्ट जेरूसलम में हैं। अभी अभी सायरन बज गई है और लोग यहाँ पे जमा हो रहे हैं। अगर एक और सायरन बजती है तो लोग यहाँ पे अंडरग्राउंड बंकर्स में जाएंगे। आप देख सकते हैं कि इर्द गिर्द लोगों ने गाड़ियाँ खड़ी कर दी हैं और रुक गए हैं और अब वेट कर रहे हैं। अगर एक और सायरन बजती है तो सारे लोग जो है वो यहाँ पे अंडरग्राउंड बंकर्स में जाएंगे। तो लगातार सायरन बज रही, ईरान की तरफ से लगातार अटैक्स किए जा रहे हैं और दूसरी तरफ से हिजबुल्लाह भी कोशिश कर रहा है इसराइल को निशाना बनाने की। हालांकि इसराइल की तरफ से लगातार हिजबुल्लाह को भी निशाना बनाया जा रहा है। तो फिलहाल यहाँ पे इस वक्त ये जो वार्निंग है वो आ गई है, लेकिन अभी अगर एक और सायरन बजती है तो उसके बाद यहाँ पे ये सारे लोग जो इर्द गिर्द हैं ये बंकरों में जाएंगे अपने आप को बचाने के लिए। रिफत इस्रायलमध्ये सुद्धा मोठ्यानं सायरन वाजले आणि रुग्णवाहिका घटनास्थळी सतत पोहोचत आहेत। बचाव पथक पूर्णपणे सक्रिय आहे। ग्राउंड झिरो वरून न्यूज 18 इंडियाचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांचा रिपोर्ट बघूयात। अभी अभी जो यहाँ पे सायरन बजी है उसके बाद धमाके जोरदार हुए। या तो इंटरसेप्ट किया गया मिसाइल्स को जो लगातार ईरान की तरफ से अटैक किया जा रहा है, और अब हम देख रहे हैं इर्द गिर्द जो हैं वो एम्बुलेंसेस की आवाज़ सुनाई दी जा रही है। हो सकता है कि कहीं पे मिसाइल गिरा हो। ये अभी क्लियर नहीं हो पाया है कि आखिर ये धमाके किस चीज़ के हुए, लेकिन ज़ोरदार धमाके हुए। या तो आसमान में उन मिसाइल्स को इंटरसेप्ट किया गया या कहीं पे वो कोई मिसाइल या रॉकेट जो है टारगेट पे लगा होगा। तो फिलहाल यहाँ पर जो ही सायरन बजी तो सारे लोग जो थे, मैं इस वक्त जेरूसलम में हूँ, और सारे लोग जो हैं अंडरग्राउंड बंकर्स में गए थे, जो बॉम्ब शेल्टर हैं उनमें गए थे, और अब धीरे धीरे वो वापस निकल रहे हैं। क्योंकि जो सायरन दी गई थी या जो वार्निंग दी गई थी उसके बाद हमला हुआ है, और या तो उस जो अटैक हुआ उसको इंटरसेप्ट करने के लिए ये आप सुन सकते हैं यहाँ पे आवाज़ एम्बुलेंस की। यहाँ पे मैं देख पा रहा हूँ 2-3 एम्बुलेंसेस जो हैं अभी अभी यहाँ से गई, और इस वक्त एम्बुलेंसेस की सायरन हर तरफ से बज रही है। तो उसका मतलब है कि शायद हो सकता है कि यहाँ पे कहीं पे जो है नज़दीक ही ये अटैक करने की कोशिश की गई हो, और अब अभी डिटेल्स जो हैं वो सामने नहीं आई है। लेकिन ये आप देख सकते हैं कि किस तरीके से यहाँ पे ये एम्बुलेंसेस जो हैं इर्द गिर्द घूम रही हैं इस वार्निंग और इस धमाके के बाद। ज़ोरदार धमाके हुए। आमचे हे जे न्यूज 18 चे रिफत अब्दुल्ला प्रतिनिधी आहेत ते जेरुसलेमला गेलेले आहेत। इस्रायलच्या जेरुसलेममधनं ते आपल्याला ताजी माहिती देत आहेत, युद्धभूमीतनं ताजी माहिती देत आहेत। तेहरानमधून सुद्धा मोठी बातमी समोर येते आहे। सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यालयावर इस्रायलनं मोठा हल्ला केलाय। या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। इस्रायल डिफेन्स फोर्सनं ही कारवाई केली आहे असं कळतंय। या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती आहे। सरकारी टीव्हीचं जे चॅनल आहे त्याची जी इमारत आहे, त्याचं जे कार्यालयाची जी इमारत आहे त्यावर मोठा हल्ला झालेला आहे। तेहरानमध्ये सरकारी वाहिनीवर इस्रायलनं हल्ला केलाय। इराणवर अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेनं B-2 स्पिरिट बॉम्बरची एंट्री केली आहे। त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे। इराणच्या आकाशामध्ये B-2 बॉम्बर्स बघायला मिळाले। त्याच्या कारवाईचा व्हिडिओ समोर आलाय।
इस्लामिक शासनाविरोधात सतत हल्ले सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावाही होतोय। B-2 बॉम्बर हे अत्याधुनिक आणि उच्च स्ट्राईक क्षमतेचं विमान मानलं जातं। इराणच्या आकाशामध्ये हे B-2 बॉम्बर दिसलंय। अमेरिकेनं ते डागलेलं आहे। पहिल्यांदाच अमेरिकेनं B-2 बॉम्बरचा वापर केलेला आहे। इराणनं इस्रायलच्या लष्करी कारवाया आणखी तीव्र केल्या आहेत। इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिसमुळे 4ची 18वी मालिका सुरू केली आहे। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ही इराणनं इस्रायल विरोधात केलेल्या लष्करी कारवायांची मालिका आहे, मोहीम आहे। इराणच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये अमेरिकन आणि इस्रायली सैन्याचं मोठं नुकसान झालंय। अनेक सैनिक मारले गेलेले आहेत असा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या माध्यमातून केला जातोय। इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत इराणचे अनेक महत्त्वाच्या डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त झाल्यात। अशातच इस्रायलनं केलेल्या दाव्यामुळे आता इराणचं टेन्शन वाढलंय। इस्रायलनं इराणच्या मेहराबाद विमानतळाजवळ डिफेन्स आणि डिटेक्शन सिस्टमला उद्ध्वस्त केल्याचा दावा केलाय। या संदर्भातली माहितीही त्यांनी IDF-ला दिली। दरम्यान हे हल्ले नेमके कसे करण्यात आले याबाबत कुठलीही माहिती नाही। मात्र इस्रायलनं दावा केलाय की या हल्ल्यात इराणच्या मेहराबाद विमानतळाजवळ डिफेन्स सिस्टम पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे। इराण आता इस्रायलला कसं प्रत्युत्तर देतं हेही बघावं लागणार आहे। इराणच्या विमानतळाजवळ एक इराणची डिफेन्स सिस्टम आहे, ती इस्रायलनं उद्ध्वस्त केली असं इस्रायलचं म्हणणं आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम जगभरातील तेल साठ्यांवर होतोय। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल टँकरच्या हालचालीत सुमारे 90% घट झाली आहे असा दावा एनर्जी मार्केट इंटेलिजन्स एजन्सीनं केलाय। जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतोय। होर्मुझची सामुद्रधुनी ही बंद झाली होती असा दावा इराणनं केलाय, पण अजून सुद्धा काही टँकर्स या मार्गावरून जात आहेत। इराण विरोधातील युद्धादरम्यान इस्रायलला मोठा धक्का बसलेला आहे आणि इस्रायलने मोठा दावाही केलाय की इस्रायलनुसार पूर्व तेहरानमध्ये इराणच्या एका मोठ्या लष्करी संकुलावर हल्ला करण्यात आलाय। म्हणजे इराणचं तेहरानमधलं एक मोठं लष्करी संकुल आहे, तिथं इस्रायलनं हल्ला केला असा इस्रायलचा दावा आहे। या कारवाईमध्ये IRGC मुख्यालय, गुप्तचर संचालनालय कार्यालय आणि कुद्स फोर्स मुख्यालय यासह अनेक महत्त्वाचे कमांड सेंटर्स लक्ष्य करण्यात आले। इस्रायल डिफेन्स फोर्सच्या माहितीनुसार ही कारवाई इराणी लष्करावर थेट प्रहार आहे। तर इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले जात आहेत। इराणनं इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 2 ड्रोनद्वारे हल्ले केलेत। या हल्ल्यांमध्ये कोणतंही नुकसान झालेलं नाही। बगदाद विमानतळाच्या आत एक लष्करी तळ आहे जिथे अमेरिकेची राजनैतिक सुविधा आहे। इराणनं या तळाला लक्ष्य केलं होतं।